नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मस्त चवीला भारी लागणारी जवळा घालून कांद्याच्या पातीची भाजी। आज आपण बघणार आहोत। कोकणामध्ये ही भाजी आवडीने खाल्ली जाते। चला तर मग वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया। भाजीसाठी सर्वात प्रथम आपण इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। ही पात चिरून झाली की याचं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे। आता इथे आपण जवळा घेतलेला आहे, सुका जवळा छान साफ करून घेतलेला आहे। आता हा आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवूया एक 5 ते 10 मिनिटं। थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये छान आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 वेळा जवळा छान स्वच्छ आपण धुवून घेऊया। फोडणीसाठी आता आपण कढईमध्ये तेल घेऊया। तेल तापलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया। लसूण छान तडतडला की आता आपण यामध्ये एक अख्खा मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया। आता हा कांदा तेलामध्ये छान परतून द्यायचा आहे। थोडंसं आता आपण यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखटपणा येण्यासाठी। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा छान आता आपण तेलामध्ये परतून देऊया। कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे। आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। आता हे छान आपण हलवून घेऊया। कांदा टोमॅटो मिरची छान तेलामध्ये आपली आता परतून झालेली आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। 2 चमचे मालवणी मसाला घालूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर घालूया, 1 चमचा गरम मसाला घालूया। आता हे मसाले आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया। छान हे तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जवळा घालून घेऊया। जवळा इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं हलवून घेऊया। जवळा छान मसाल्यामध्ये आता आपला हा मिक्स करून झालेला आहे। आता आपण यामध्ये कांद्याची बारीक चिरून घेतलेली पात घालूया। कांद्याच्या पातीतलं सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी शिजवताना भाजीला खूप पाणी सुटतं। इथे मी भाजी थोडी जास्तच घेतली आहे, कारण भाजी शिजवल्यानंतर भाजी ही कमी होते। आता आपण हे छान एकजीव करून घेऊया। छान हे आता आपण वरखाली करून घेऊया। जवळा आणि कांद्याची पात छान मिक्स झाली पाहिजे। छान इथे भाजी आपली हलवून झालेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं हलवून घेऊया। भाजी छान आपली हलवून झालेली आहे। आता आपण 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि भाजी छान शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटांमध्ये भाजी ही छान शिजली जाते, बघू शकता। छान इथे आपली भाजीला वाफ धरलेली आहे। आता आपण हे थोडंसं हलवून घेऊया। भाजी शिजवताना भाजीतलं जे कांद्याच्या पातीतलं पाणी आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं, नाहीतर भाजीला पाणी सुटतं, बघू शकता। इथे छान आपली भाजी तयार झालेली आहे। अजून एक आपण 2 ते 3 मिनिटासाठी हे छान परतून देऊया, म्हणजे याची चव आणखी छान येते।
झाकण ठेवूया, गॅस बंद करूया. बघू शकता छान जवळा घालून कांद्याच्या पातीची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागते. अशा प्रकारे चवीला भारी लागणारी जवळा घालून कांद्याच्या पातीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट कोकणी रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.